थंडीचे दिवस होते. सकाळची वेळ होती. सूर्याची पहिली किरणं हलक्याशा धुक्याला चिरत अंगणात पोहोचत होती, तर स्वयंपाकघरातून भांड्याचा आवाज येत होता. घरातील सून निशा नाश्ता बनवत होती, तर दुसरीकडे सुनीताताई आरामात सोफ्यावर बसून चहाचा आनंद घेत होत्या. "सुनबाई, नाश्ता झाला की नाही? अजून कांदा चिरतेस?" सुनीताताई आवाज दिला. "आई, हो आलंय." स्वयंपाकघरातूनच निशा पटकन उत्तरली. "पण पटापट हात चालव. विकासला ऑफिसला जायला उशीर व्हायला नको. आणि हो, भाजीला तिखट मीठ व्यवस्थित घाल. तुझ्या हाताला चवच नाही. मला असलं जेवण अजिबात आवडत नाही." "हो आई, टाकते." निशाने विनम्रतेने उत्तर दिले. तेव्हाच विकास हातात एक लिफाफा घेऊन तयार होऊन बाहेर आला. तो सरळ आपल्या आईजवळ जाऊन म्हणाला, "आई, हे घे या महिन्याचा पगार. रात्री जेव्हा मी ऑफिसवरून आलो तेव्हा तू झोपली होतीस." "हो बाळा, काल लवकर झोप लागली होती." असं म्हणत सुनीताताईंनी लिफाफ्यातले पैसे काढून मोजायला सुरुवात केली. "आई, पुढच्या महिन्यात माझं प्रमोशन होणार आहे. आता माझा पगार 1.5 वाढेल." विकास आनंदाने म्हणाला. हे ऐकून सुनीताताईंचे डोळे आनंदात चमकू लागले. पैसे नीट ठेवताना त्या म्हणाल्या, "अरे वा, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. तुझे बाबा असते तर त्यांना तुझा किती अभिमान वाटला असता." "मी आजच देवळात जाऊन तुझ्या यशाची नवस बोलते. देव तुझी खूप प्रगती करो." विकासच्या पगारवाढीचा सर्वात जास्त आनंद सुनीताताईंना झाला होता, आणि होणारही, कारण त्यांचा संपूर्ण पगार त्या स्वतःच्याच हातात घेत होत्या. खरं तर आता त्याचं वय झालं होतं, पण घरातील सत्ता अजूनही त्यांनी आपल्या हातात ठेवली होती. घरातील प्रत्येक खर्चाचा हिशोब त्या ठेवत होत्या, पण घरकामात मात्र सुनबाईला कोणतीच मदत करत नव्हत्या. आजही नेहमीप्रमाणे निशा स्वयंपाकघरात कामात मग्न होते. विकास डायनिंग टेबलवर बसला होता आणि म्हणाला, "निशा, नाश्ता झाला असेल तर पटकन घेऊन ये. मला उशीर होतोय." "हो, आलेच." निशाने स्वयंपाकघरातून आवाज दिला आणि नाश्त्याची प्लेट घेऊन आली. तिने सासूबाईंनाही नाश्ता दिला. नाश्ता झाल्यावर विकास ऑफिसला निघून गेला आणि काही वेळाने निशाही आपल्या खोलीत गेली. तेवढ्यात घरातला फोन वाजला. "हॅलो." सुनीताताईंनी फोन उचलला आणि "मी दिव्या बोलते." दुसऱ्या बाजूने आवाज आला. सुनीताताईंचा चेहरा गंभीर झाला. "अगं, तुझा आवाज एवढा खाली का गेलाय?" "आई, मला काहीच चांगलं वाटत नाही. आज तर हद्दच झाली. हा माणूस कायम असं वागतो, जसं मी त्याची गुलाम आहे. आता मला अजिबात सहन होत नाही. मी माहेरी येते." दिव्याचा आवाज रागाने थरथरत होता. हे ऐकून सुनीताताई संतापाने उद्गारल्या, "काय? त्याचं एवढं धाडस? बाळा, तू काळजी करू नकोस. तू ताबडतोब इकडे ये. इथं तू अगदी निर्धास्त राहशील." "पण आई, दादा, वहिनी, ते दोघं कायम मलाच दोष देतात." दिव्याच्या शब्दामध्ये वेदना आणि रोष होता. सुनीताताईंनी तिच्या बोलणं मध्येच तोडत ठाम आवाजात उत्तर दिलं, "त्यांची तू चिंता करू नकोस. तुझ्या दादाला मी माझ्या पद्धतीने समजावते. आणि तुझ्या वहिनीची गोष्ट तर ती हे घर तिच्या लग्नात घेऊन आलेली नाही. हे घर तुझं आहे. मी जिवंत असेपर्यंत या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे असतील. तुझं सामान आवर आणि बिनधास्त निघून ये. कोणाला काही अडचण वाटत असेल तर त्याला मी बघते." "होय, आता मी इथे एक क्षणही राहू शकत नाही. माझा जीव गुदमरतोय. मी आजच निघते." दिव्या ठामपणे म्हणाली. दिव्याला तिच्या माहेरी येणं नेहमीच आवडत असे. माहेरी तिला कोणतीही जबाबदारी पार पाडायची नव्हती, ना कोणाचे टोमणे ऐकावे लागत होते. हे सगळं तिला तिच्या आईने, सुनीताताईंनी शिकवलं होतं. दिव्याच्या लग्नाच्या वेळी सुनीताताईंनी तिला सांगितलं होतं, "दिव्या बाळा, तुझ्या आयुष्यातील दुसरा टप्पा सुरू होतो आहे. आता तुला खूप समजूतदारपणे वागावं लागेल." "आई, म्हणजे काय?" दिव्याने जिज्ञासेने विचारलं. आईचा स्पष्ट अर्थ असा की सासू सासऱ्यांशी दबून राहू नकोस. जास्त बोलायला लागले तर 2 शब्द उत्तर दे. नवऱ्याला आपल्या मुठीत ठेव. कोणालाही जास्त भाव देऊ नकोस. सासरच्या लोकांना डोक्यावर बसवू नकोस, नाहीतर तेच तुझ्यावर हावी होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सासू सासऱ्यापासून वेगळं राहण्याचा प्रयत्न कर. तेव्हाच तुला तुझं स्वातंत्र्य मिळेल. यासाठी जर भांडण करावं लागलं तरी मागे पुढे पाहू नकोस." सुनीताताईंच्या या शिकवणीला गाठ बांधून दिव्याने सासरच्या घरात पाऊल ठेवलं. तिचे सासू सासरे एकदम साधे, भोळे आणि सरळ स्वभावाचे होते. ते तिला मुलगीच मानत.
तिचा नवरा मानवही तिला कोणताही त्रास होऊ नये याची संपूर्ण काळजी घेत असे. तिच्या सासरचं वातावरण अगदी आनंदी होतं, पण त्या शांततेतही दिव्या आनंदी नव्हती. लग्नानंतर काही दिवसांतच तिने आईच्या शिकवणीचं पालन करायला सुरुवात केली आणि घरातील शांतता हरवली. आता तिच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत आलं होतं आणि एका वर्षात दिव्या 4थ्यांदा सासरी भांडण करून माहेरी परतली होती. दिव्या बॅग घेऊन उंबरठ्यावर पाऊल ठेवताच तिच्या डोळ्यात निराशा आणि उदासी स्पष्ट दिसत होती. दिव्या बाळा, तू आलीस? दे तुझी बॅग. आत ये. तुझ्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचं ओझं घेण्याची गरज नाही. सुनीताताईंनी तिच्या हातातून बॅग घेतली. दिव्या आत आली तेव्हा सुनीताताईंनी तिला खोलीत नेलं आणि आई, माझ्या नवऱ्याला वाटतं मी दिवसभर घरात नोकरानीसारखं राहावं. घरातील सगळं कामं, सासू सासऱ्यांची सेवा, स्वतःसाठी आरामाचा एक क्षणही नाही. हे मला सगळं झेपणार नाही. सुनीताताई होकारार्थी मान हलवत म्हणाल्या, दिव्या, तू अगदी बरोबर बोलत आहेस. या लोकांना सून म्हणजे काम करणारी मशीन वाटते. म्हणूनच मी तुला आधीच सांगितलं होतं, स्वतःच्या हक्कासाठी उभं राहिलं पाहिजे. तू तिथून निघून अगदी योग्य केलंस. तू कोणाचीही गुलाम नाही आहेस. जर ते तुला समजून घेऊ शकत नसतील तर त्यांच्यासोबत राहण्यात काहीच अर्थ नाही. इतक्यात निशा पाणी घेऊन खोलीत आली. सुनीताताईंनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, निशा, दिव्या आराम करत आहे तोपर्यंत तिच्या आवडीचं जेवण बनव. आज तिला सासरच्या तणावापासून दूर राहून मनापासून जेवण करू दे. निशाने मान हलवली आणि स्वयंपाकघराकडे निघून गेली. दुपारचं जेवण झाल्यानंतर दिव्या आणि सुनीताताईंनी खोलीत तासनतास गप्पा मारत बसल्या. दिव्याने तिच्या सासरच्या तक्रारी सांगितल्या आणि सुनीताताई प्रत्येक वेळी तिच्या होमध्ये हो करत होत्या. या दरम्यान निशा थोडा वेळ आराम करण्यासाठी आपल्या खोलीत गेली आणि संध्याकाळी निशा खोलीतून बाहेर येऊन म्हणाली, आई, आज रात्री पुरी भाजी बनवू का? दिव्याताईंना खूप आवडते. तेव्हा सुनीताताई पटकन म्हणाल्या, निशा, तू राहू दे. दुपारीसुद्धा तू इतकंच आणि बेस्वाद जेवण बनवलंस की दिव्याला अजिबात आवडलं नाही. त्यापेक्षा तू विकासला फोन कर आणि त्यालाच बाहेरून काहीतरी चांगलं खायला घेऊन यायला सांग. थोडं चांगलं खाल्लं तर तिचा मूडही ठीक होईल. हे ऐकताच निशाचा चेहरा उतरला. ती हळूच म्हणाली, हो आई, मी फोन करते. निशा खोलीत गेली तेव्हा दिव्या हसत म्हणाली, आई, तू नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली आहेस. अशीच माझ्यासाठी कायम राहा. सुनीताताई प्रेमाने तिच्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, अगं, मी असताना तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तू इथे आरामात राहा. दुसरीकडे निशाने विकासला फोन लावला. दुसऱ्या रिंगवरच त्याने उचलला आणि तिचा आवाज ऐकताच हसत म्हणाला, बोल माझी राणी, कसा काय फोन केलास? सगळं व्यवस्थित आहे ना? की फक्त माझा आवाज ऐकायचा होता? विकासच्या थोड्या रोमॅन्टिक बोलण्यावर निशा हलकंसं हसली आणि म्हणाली, हो, सगळं ठीक आहे. फक्त एक गोष्ट सांगायची होती. अच्छा, मग सांग. आज मॅडमचा काय आदेश आहे? विकास प्रेमळ शब्दात म्हणाला. आज दिव्याताई आल्या आहेत. आई म्हणत होत्या की रात्रीचं जेवण बाहेरून मागवायचं आहे. एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमधून काहीतरी घेऊन या. हे ऐकताच विकास थोडा चकित झाला. दिव्या परत आली? गेल्या आठवड्यातच 4-5 दिवस राहून गेली होती. आता काय झालं? तेव्हा निशा सावरून म्हणाली, माहीत नाही. आई म्हणत होत्या की तिला खूप टेन्शन आहे. कदाचित तिच्या सासरी काहीतरी घडलं असावं. विकासने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग रागाने म्हणाला, या दिव्याला तिच्या सासरी काय केवढा त्रास आहे? मी आईला किती वेळा सांगितलं होतं की तिला तिच्या सासरीच राहू दे. तिचा संसार तिथेच करू दे. प्रत्येक छोट्या गोष्टीवरून तिला माहेरी बोलवणं हा त्यावर उपाय नाही. मग आईला मात्र नेहमीच वाटतं की मुलगी माहेरी आली की सुखात राहील. तेव्हा निशा शांतपणे म्हणाली, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण त्या आई आहेत ना, आपल्या मुलीला दुःखी होताना पाहू शकत नसतील. विकासने पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे निशा, ऑफिसमध्ये भरपूर काम आहे. येताना रेस्टॉरंटमधून काहीतरी घेऊन येतो. रात्री भेटूया. रात्री जवळपास 9 वाजता विकास घरी आला. त्याच्या हातात रेस्टॉरंटमधून आणलेल्या जेवणाची पिशवी होती. निशाने ती घेतली आणि स्वयंपाकघरात गेली. विकासने दिव्याकडे पाहिलं.
ती लिव्हिंग रूममध्ये आरामात बसून TV पाहत होती. तो सोफ्यावर बसत म्हणाला, कशी आहेस? सगळं ठीक आहे ना? दिव्याने TVचा रिमोट बाजूला ठेवला आणि अचानक रडू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दादा, आता मी अजून सहन करू शकत नाही. तिथे सगळे माझ्याशी नोकरासारखं वागतात. सकाळपासून रात्र होईपर्यंत फक्त काम काम आणि फक्त काम. कोणालाही माझी काळजी नाही. एवढंच नाही तर माझा नवरासुद्धा माझी बाजू घेत नाही. विकास तिचं बोलणं शांतपणे ऐकत होता आणि नंतर तो हलक्या आवाजात म्हणाला, काही हरकत नाही दिव्या, प्रत्येक समस्येवर उपाय असतो. तू म्हणशील तर मी मानवशी बोलतो. विकास एवढंच बोलला होता. तेवढ्यात सुनीताताई आल्या. त्यांना आपल्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि नाराज स्वरात म्हणाल्या, त्याच्याशी बोलायची काही गरज नाही. अशा लोकांना मी चांगलं सोडते. 4 दिवस तू तिथे गेली नाहीस की स्वतः हात जोडून तुला घ्यायला येतील. आईचं बोलणं ऐकून विकास रागाने म्हणाला, आई, हा काही उपाय नाही. जर दिव्या प्रत्येक वेळी भांडण करून इथं आली तर नवरा बायकोचं नातं सुधारायचं कसं? सासरी थोडं ॲडजस्ट करणं आलंच. तेव्हा दिव्या मोठ्याच आवाजात म्हणाली, मला काही ॲडजस्ट करायचं नाही आणि नाही कोणताही संबंध ठेवायचा. ते लोक जरी मला घ्यायला आले तरी मी जाणार नाही. मी ठरवलंय, त्या माणसासोबत आता एक क्षणही राहणार नाही. सुनीताताई रागाने विकासकडे पाहत म्हणाल्या, तुला तुझ्या बहिणीचा त्रास दिसत नाही का? आणि हे विसरू नकोस, हे तिचं घर आहे. तिला इथे येण्याचा पूर्ण अधिकार आहे. विकास गंभीरपणे म्हणाला, आई, मला तिचा त्रास दिसतोय, पण हेही दिसतंय की पुन्हा पुन्हा इथे येऊन काहीच सुटणार नाही. जर ती छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडून इथे येत राहिली तर सासरी तिचं महत्त्व कमी होईल. मी स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलतो. निदान नक्की काय प्रॉब्लेम आहे ते तरी समजेल. तुला कुठेही जाण्याची गरज नाही. सुनीताताई ठाम स्वरात म्हणाल्या, जर दिव्याला माहेरी राहणं चांगलं वाटत असेल तर हेच योग्य आहे. आधीच माझी मुलगी एवढ्या ताणतणावात आहे आणि वरून तू तिला अजून टेन्शन देतो आहेस. पण आई, बस, यावर आता अजून चर्चा होणार नाही. चल दिव्या, तू जेवण करून घे. असं म्हणून सुनीताताई दिव्याला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी निशा लवकर उठली. घरात 2 दिवसाचे साचलेले कपडे पाहून तिने पटकन काम पूर्ण करायचं ठरवलं. जशी ती वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकू लागली तेवढ्यात दिव्या आपल्या खोलीतून बाहेर आली. आई, माझ्या बॅगेतले कपडे 8 दिवस झाले धुतलेले नाहीत. दिव्या आरामात केस विसरत म्हणाली. सुनीताताई जवळच बसून चहा पीत होत्या. अचानक उठतच म्हणाल्या, दिव्या, तू काळजी करू नको. मी निशाला सांगते, ती कपडे घेऊन टाकेल. निशाने मान वर करून दिव्याकडे पाहिलं, पण काहीच बोलली नाही. सुनीताताईने दिव्याची बॅग रिकामी केली आणि कपडे निशाजवळ आणून ठेवले. निशा, हे कपडे धुवून टाक, दिव्याचे आहेत. बिचारी घरच्या टेन्शनमुळे स्वतःचे कपडे धुवू शकली नसेल. निशाने कपड्याकडे पाहिलं. आधीच मशीनमध्ये कपडे भरलेले होते आणि आता दिव्याचे कपडे आणून ठेवले होते. तिच्या डोळ्यात थकवा स्पष्ट दिसत होता. ती काही न बोलता कामाला लागली. दिव्या मात्र निवांतपणे सोफ्यावर बसून फोनवर सोशल मीडिया स्क्रोल करत होती. काही वेळाने निशा एका कामासाठी आत गेली. त्याच वेळी सुनीताताईचा आवाज दिला, निशा, लवकर काम आटोप, अजून नाश्ता बनवायचा आहे. मग दिव्याकडे वळून म्हणाल्या, दिव्या बाळा, नाश्त्याला काय खाणार? दिव्या फोनवरून नजरही न उचलता म्हणाली, आई, पावभाजी खायचं खूप मन आहे. निशा लगेच नाश्त्याची तयारी करू लागली. तिच्या डोळ्यात थकवा आणि चेहऱ्यावर शांतता होती. दरम्यान विकास तयार होऊन नाश्त्यासाठी बाहेर आला. निशा पटापट स्वयंपाक करत होती. मध्येच मशीनमधून कपडे काढून पुन्हा लावत होती. ती स्वयंपाकघरात पुन्हा काम सुरू करत होती. त्याचवेळी दिव्या अजूनही आरामात सोफ्यावर बसून फोन बघत होती. कधी कधी हसून आईशी काही बोलत होती आणि पुन्हा फोनमध्ये व्यस्त होत होती. सुनीताताई मात्र निशाला नाश्त्याच्या सूचना देत दिव्याची जुन्या आठवणी शेअर करत होत्या. विकासने हे सगळं पाहिलं आणि त्याला आतून हलकंसं खिन्न वाटू लागलं. त्याच्या मनात आलं, आई आणि दिव्याने थोडं तरी घरातलं काम करावं, पण त्याने स्वतःला थांबवलं. उगाच घरात तमाशा नको. त्याला माहीत होतं की तो काही बोलला तर आईला वाईट वाटेल आणि दिव्याला अपमान झाल्यासारखं वाटेल. म्हणून तो गप्प बसला. निशा समजूतदार आहे, ती समजून घेईल, असं स्वतःला समजावत तो शांत राहिला.
दिवस असे जात होते. निशा सकाळपासून रात्रीपर्यंत घरातल्या प्रत्येक लहान मोठ्या कामांमध्ये व्यस्त राहत होती. कपडे धुणे, भांडी घासणे सगळं तिच्यावर जबाबदारी होती. आणि दुसरीकडे दिव्या मात्र सतत TV पाहत असे, नाहीतर फोनवर गुंग असे. कधी ती मैत्रिणींबरोबर शॉपिंगला जात असे, तर कधी आईबरोबर बाजारात फिरायला. आजही तेच घडत होतं. दिव्याला तयार होत असताना पाहून सुनीताताईंनी विचारलं, दिव्या बाळा, कुठेच बाहेर चालली आहेस? तेव्हा दिव्या म्हणाली, हो आई, माझी मैत्रीण सारिकाचा फोन आला होता. आज मी तिच्यासोबत मॉलमध्ये शॉपिंगला जाणार आहे. खूप दिवस झाले काही घेतले नाही, म्हणून आज विचार केला की स्वतःसाठी काही ड्रेस खरेदी करावे. सुनीताताईंनी हसून उत्तर दिले, दिव्या अगं, तू अगदी बरोबर म्हटलीस. थोडं बाहेर पडशील तर मनही फ्रेश होईल. हो आई, ठीक आहे. मला 10,000 रुपये दे. जर पैसे शिल्लक राहिले तर मी परत करेन, दिव्या म्हणाले. सुनीताताईंनी कपाटातून पर्स काढली आणि क्षणाचाही विलंब न लावता 10,000 रुपये तिच्या हातात ठेवले. दिव्या, स्वतःसाठी काहीतरी छान घेऊन ये आणि जर अजून पैसे हवे असतील तर सांग, सुनीताताईंनी प्रेमाने म्हणत तिच्या पाठीवर हात फिरवला. स्वयंपाकघरात उभी असलेली निशा हे सगळं शांतपणे पाहत होती. जेव्हा सुनीताताईंनी एकही प्रश्न न विचारता दिव्याच्या हातात 10,000 रुपये ठेवले, तेव्हा निशाच्या मनात असंख्य विचार उमटू लागले. चपात्या करत ती स्वतःशीच पुटपुटली, या त्या सासूबाई आहेत का ज्याने काल मला फक्त 1,000 रुपयासाठी इतके प्रश्न विचारले होते? जेव्हा स्वयंपाकघरातलं राशन संपलं आणि मी पैसे मागितले, तेव्हा काय घ्यायचंय, कितीला मिळतं, एवढ्या लवकर राशन कसं संपलं, असे प्रश्न. आणि आता दिव्यासाठी काही न विचारता 10,000 रुपये देऊन टाकले. तिने पटकन डोळे झाकलं आणि पुन्हा आपल्या कामाला व्यस्त राहण्याचा प्रयत्न केला. निशाने काही बोललं नाही, पण तिच्या हातातली गती मात्र मंदावली होती. दिवसभर काहीतरी दमल्यासारखं झालं तरी निशाने घर सांभाळण्यात कोणतीच कसर सोडली नाही. दिव्या घरी परत येण्याआधीच तिने जेवण तयार केले होते. रात्री दिव्या घरी येण्याआधीच विकासही घरी आला. निशाने डायनिंग टेबलवर जेवण वाढले. त्याचवेळी दिव्या आली. तू आलीस बाळा, खूप उशीर झाला ना, ये जेवायला बस, सुनीताताईंनी काळजीने विचारले. अगं नाही ग आई, सारिकासोबत बाहेरच जेवून आले. मॉलमध्येच एक छानसं चायनीज रेस्टॉरंट होतं. आज खूप मजा आली. दिव्याने हसत शॉपिंग बॅग उघडली आणि आईला नवनवीन ड्रेस दाखवायला सुरुवात केली. आई बघ ना, किती सुंदर ड्रेस आहे हा, ब्ल्यू वेल्वेट गाऊन. सारिका हसत होती. हा माझ्यावर खूप उठून दिसेल, सुनीताताईंनी कौतुकाने तिच्याकडे पाहत हसत उत्तरले. हो बाळा, तुझी निवड तर आधीपासूनच कमालीची आहे. दिव्याने अजून एक बॅग उघडली आणि उत्साहाने म्हणाली, आई, तुझ्यासाठी मी एक सुंदर साडी पाहिली होती. उद्या आपण दोघी बाजारात जाऊ आणि तुलाही एक चांगल्या साड्या घेऊ. तुझ्या साड्या मला अजिबात आवडत नाहीत, सुनीताताईंनी हसत उत्तर दिले. अच्छा, ठीक आहे बाळा, मग आधी मला जेवू दे. डायनिंग टेबलवर बसून जेवत असलेल्या विकासच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते. दिव्या आणि मानवच्या नात्यात पुढे काय होणार? अजून एक आठवडा निघून गेला. दिव्याला माहेरी येऊन जवळपास महिना झाला होता, पण ना ती सासरी जायला तयार होती, ना कोणी तिला याबद्दल विचारायचं धाडस करत होतं. विकास आणि निशा सगळ्यामुळे प्रचंड अस्वस्थ झाले होते. एके दिवशी निशाने विकासला विचारले, आपण असं किती दिवस फक्त पाहत राहायचं? दिव्या आणि मानवच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होईल, मात्र त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. हे नाते वाचवण्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे. विकासने मान हलवत निशाशी सहमती दर्शवली. तू अगदी बरोबर बोलते आहेस. मीही विचार करत होतो, आपण त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया. कदाचित हा आनंदाचा प्रसंग त्यांच्या दुराव्यात बदल घडवून शकेल. निशाने हसून उत्तर दिलं. मग एक काम करूया, मोठा केक मागवू आणि मानवलाही बोलवू. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी विकास आणि निशाने मोठा केक मागवला. त्यानंतर त्यांनी दिव्या आणि तिची आई सुनीताताई यांना बाहेर बोलावले. त्या दोघी खोलीतून बाहेर आल्या आणि समोरचं दृश्य पाहून चकित झाल्या. हे सगळं काय सुरू आहे आणि हा केक कोणत्या आनंदासाठी? दिव्याने आश्चर्याने विचारलं. विकासने हसत उत्तर दिला, आज तुझ्या आणि मानवच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. आम्ही ठरवलं की या विशेष दिवशी काहीतरी खास करावं. मला वाटलं तुम्ही दोघांनी एकत्र हा दिवस साजरा करावा. कदाचित यामुळे तुमच्यातील कटुता कमी होईल, तो पुढे म्हणाला.
दिव्या, आता मानवला फोन करून त्याला बोलव. हे ऐकताच दिव्या संतापली. ती तिरस्करणीय नजरेतून विकासकडे पाहू लागली आणि तिने चिडून उत्तर दिलं, तुझी हिंमत कशी झाली माझ्या परवानगीशिवाय हे सगळं करण्याची? मी आधीच स्पष्ट सांगितलं होतं की त्या माणसाचं तोंडही पाहायचं नाही. एकदा सांगितलेलं समजत नाही का? सुनीताताई संतापल्या. त्या तडक बोलल्या, माझी मुलगी अगदी योग्य आहे. जर तो माणूस इथे आला तर मी त्याचे पाय तोडून टाकेन आणि कोणी जर त्याला इथे घेऊन आलं तर त्यालाही मी घराबाहेर काढेन. विकास आणि निशा अचंबित झाले. त्यांना अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. दिव्या आणि सुनीताताई संतापून पुन्हा खोलीत निघून गेल्या. विकासने एक दीर्घ श्वास घेत निशाकडे बघत हतबलतेने म्हटलं, यांना काही मिटवायचं नाही. यांचा हट्टच त्यांच्या नात्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे. संसार करण्याचं सोड, पण तो उद्ध्वस्त करायला मात्र त्यांना जमतं. दुसऱ्या दिवशी दिव्याने ठरवलं की ती घटस्फोट घेऊन या नात्यातून कायमची मुक्त होईल. तिने जेव्हा घरात घटस्फोटाचा विषय काढला तेव्हा घरात तणावाचं वातावरण पसरलं. विकासने परिस्थिती सावरण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. त्याने विचार केला की सुनीताताईंशी बोलून काही मार्ग काढता येईल. रात्री सगळे झोपायला गेल्यावर विकासने सुनीताताईंना बाजूला बोलवलं. काय बोलायचं आहे? त्या थंड स्वरात म्हणाल्या. विकासने थोडा वेळ शांत राहून विचारलं, आई, मला खरं कारण समजून घ्यायचं आहे. असं काय झालंय की दिव्या घटस्फोट घेण्याचा निर्णयावर ठाम आहे? असा कोणता त्रास झालाय की तिला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागतोय? सुनीताताईंनी खोल श्वास घेत उत्तर दिलं, विकास, मला फक्त एवढंच माहीत आहे की माझ्या मुलीला टेन्शन आहे. जर घटस्फोट घेतल्यानंतर तिला समाधान मिळणार असेल तर तेच योग्य आहे, पण मी तिला उद्ध्वस्त होताना पाहू शकत नाही. विकास संतापला. तो स्पष्ट बोलला, आई, तिला कोणी उद्ध्वस्त करते तर ती तू आहेस. नवरा बायकोच्या भांडणात मध्यस्थी करून सोडवण्याऐवजी तूच तिला अधिक चिघळत आहेस. हे ऐकून सुनीताताई संतापल्या. विकास, मला माहीत आहे तुला तुझ्या बहिणीचं या घरात राहणं खटकतंय आणि ही दिखावीची सहानुभूती कोणाच्या सांगण्यावरून दाखवतोस तेही मला चांगलंच माहीत आहे. विकास राग आवरत म्हणाला, आई, विनाकारण निशावर शंका घेत आहेस. तिच्यासारखी समजूतदार मुलगी मी आजवर पाहिली नाही. ती नेहमी दिव्या आणि या घराच्या भल्याचाच विचार करते. त्यावर सुनीताताई कडक आवाजात म्हणाल्या, राहू दे विकास, मला सगळं माहीत आहे इथं कोण कोणाच्या भल्याचा विचार करतं हे मला चांगलंच ठाऊक आहे. विकास दीर्घ श्वास घेत म्हणाला, पण आई, तू कधी मानवशी बोलायचा प्रयत्न केलास का? भांडणाचं मूळ कारण काय आहे हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केलास का? चुलीत घाल त्या मानवला. सुनीताताई रागाने म्हणाल्या, मला त्या 2% माणसाचं तोंडही पाहायचं नाही. त्याने माझ्या मुलीचं जगणं कठीण केलंय. माझी मुलगी काय काय सहन करत आहे तुला दिसत नाही का? विकासने कडक आवाजात विचारला. आई, तू हे कसं मान्य केलंस की सगळी चूक फक्त मानवचीच आहे? नातं नेहमी दोन्ही बाजूनी बनतं आणि तुटतं. एकदाही त्याचा पक्ष ऐकून घेतला नाहीस. सत्य काहीतरी वेगळं असू शकतं याचा कधी विचार केलास का? सुनीताताई थंडपणे म्हणाल्या, मला काही जाणून घ्यायचं नाही. माझी मुलगी जे सांगते तेच खरं आहे. इतकं बोलून त्या उठल्या आणि आपल्या खोलीत निघून गेल्या. विकास मात्र गप्प उभा राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी निशा विकासला म्हणाली, ऐकलं का, माझ्या काकांचं मुलाचं लग्न आहे. मला नवीन साडी घ्यायची आहे. थोडे पैसे हवेत. विकास पटकन म्हणाला, ठीक आहे, मी आईकडून पैसे घेऊन येतो. नाश्ता झाल्यानंतर तो आईकडे गेला. आई, मला थोडे पैसे हवेत. निशाच्या काकाच्या मुलाचं लग्न आहे, तिला साडी घ्यायची आहे. सुनीताताईंनी विषय टाळत उत्तर दिलं, या महिन्यात खूप खर्च झाला आहे विकास. माझ्याजवळ आता पैसे नाहीत. विकास आश्चर्यचकित झाला. आई, आठवडाभरापूर्वीच मी तुला संपूर्ण पगार दिला होता. मग एवढे पैसे गेले कुठे? सुनीताताईंनी नजर चुकत विषय टाळण्याचा प्रयत्न केला. अरे विकास, घराचा खर्च, दिव्यासाठी थोडं सामान, बाकीचे काही किरकोळ खर्च. आता प्रत्येक गोष्टीसाठी तुला हिशोब देत बसू का? विकासचा आवाज कडक झाला. आई, मला सरळ सांग, पैसे नेमके कुठे खर्च झाले? सुनीताताई संकोचत म्हणाल्या, काही नाही, दिव्याला थोडे पैसे दिले होते. तिच्याही काही गरजा असतात. विकास संतापला. दिव्याच्या गरजा? आई, दिव्याला शॉपिंगसाठी हजारो रुपये खर्च करण्याची परवानगी आहे आणि आमच्या दोघांचं काय? निशा दिवसभर घरकाम करते, मी दिवसभर बाहेर कष्ट करतो आणि तू मात्र माझा पूर्ण पगार घेऊन दिव्याच्या फाजील खर्चासाठी खर्च करतेस. तुला कधी आम्हा दोघांच्या गरजा आठवण येते का?
सुनीताताई रागाने म्हणाल्या, काय झालं, दिव्याने थोडी शॉपिंग केली तर? तिच्या आयुष्यात किती टेन्शन आहे. तिला आनंदी ठेवण्यासाठी मी तिला थोडे पैसे दिले तर त्यात चुकीचं काय आहे? विकास कडवट हसला. म्हणजे दिव्याच्या ताणतणावाचा उपाय म्हणजे महागडे कपडे आणि शॉपिंग, आणि आम्ही दोघे आमच्या गरजाचं काय? तुला खरंच वाटतंय का तू न्याय करतेस? तू जास्त बोलू नकोस, सुनीताताईंनी मोठ्याने म्हटलं. दिव्याला तिच्या नवऱ्याकडून काही मदत मिळत नाही, मग मी तिला थोडे पैसे दिले तर त्यात काय चूक? विकासने निराश होत मान हलवली आणि म्हणाला, आई तू चुकीचं केलं. तिला बरोबर चुकीचं समजण्याऐवजी तिच्या चुकांना खतपाणी घातलंस. इतके बोलून तो संतापाने घराबाहेर निघून गेला. दरवाजा बंद होताच सुनीताताईंनी निशाकडे रोखून पाहिलं आणि रागाने म्हणाल्या, सगळी आग या बाईने लावली आहे. या महिन्यात आधीच जास्त खर्च झाला आहे, तरी काय गरज होती नवीन साडी मागायची? लग्नात जुन्या साड्या नेसल्या असत्या तर काय बिघडलं असतं? तेव्हा जवळ बसलेली दिव्या पटकन म्हणाले, आई तू अगदी बरोबर बोलत आहेस. माझे ड्रेस पाहून तिला राहवलं नसेल म्हणून तीही माझ्याशी बरोबरी करायला लागली. निशा स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले, पण ती काहीच बोलली नाही. गप्पच उठून आपल्या खोलीत निघून गेली. दिव्याने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तिच्या आणि मानवच्या नात्यात दिवसेंदिवस कटुता वाढत होती. सुनीताताई दिव्याच्या निर्णयास पाठिंबा देत होत्या, पण विकास आणि निशाने हे नातं वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. एका संध्याकाळी विकासने निशाला म्हटला, निशा मी मानवला भेटायला जाणार आहे. कदाचित माझ्याशी बोलल्यानंतर तो दिव्याला समजावण्याचा प्रयत्न करेल. तू दिव्याशी बोल, कदाचित तीही थोडी नरमाई दाखवेल. निशाने मान हलवून त्याला सहमती दिली. दुसऱ्या दिवशी सुनीताताई बाजारात गेल्या होत्या आणि दिव्या घरी एकटी होती. निशाला ही संधी योग्य वाटली. ती दिव्याजवळ जाऊन बसली. दिव्याताई मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? दिव्याने टीव्हीचा आवाज बंद केला आणि म्हणाली, हो वहिनी बोला. निशा हलक्याशा आवाजात म्हणाली, हे बघा ताई, मी तुमच्यापेक्षा मोठे आहे म्हणूनच एक सल्ला देते. हा घटस्फोटाचा मार्ग सोडून पुन्हा संसार थाटण्याचा विचार करा. एका स्त्रीची खरी प्रतिष्ठा तिच्या नवऱ्यासोबत असते. दिव्या त्या क्षणीच भडकली. अशा प्रतिष्ठेचं मी काय लोणचं घालू? जो माणूस घरात एक साधी कामवाली ठेवू शकत नाही, बायकोच्या प्राथमिक गरजाही भागवू शकत नाही, अशा दोन कवडीच्या माणसाबरोबर मी का राहावं? नाही ताई, तुम्ही असं करू नका. वहिनी बस करा. मी माझ्या घरी आहे, आरामात आहे आणि माझा आनंद यातच आहे. पण मला वाटतं हा माझा आनंद तुम्हाला खटकतो आहे. इतक्या सुनीताताई दारातून आत आल्या. त्या बाहेरच उभ्या राहून हे बोलणं ऐकत होत्या. आत आल्या आणि संतापाने म्हणाल्या, अच्छा आता तू तिला समजावणार? तू कोण आहेस तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारी? निशाने घाबरत उत्तर दिला, आई तुम्हाला वाटतं तसं नाही, मला फक्त दोघांच्यातील वाद मिटवायचा होता. सुनीताताईंनी हात झटकत तिरस्काराने हसत म्हणल्या, वाद मिटवायचा होता की तिच्यापासून सुटका करून घ्यायची होती? मोठी आली समजवणारी. दिव्या वैतागून तोंड वाकडं करत म्हणाली, एवढा चांगला मूड होता, सगळा सत्यानाश केला. दिव्याने पुन्हा टीव्हीचा रिमोट उचलला आणि आवाज मोठा केला. या गोष्टीला अवघी 5 मिनिटे झाली होती. तेवढ्यात विकास घरात आला. तो प्रचंड संतापलेला दिसत होता. तो जसा सोफ्यावर बसला आणि काय बोलणार तेवढ्यात दिव्या म्हणाली, आई जर दादा मला उपदेश द्यायला आला असेल तर त्याला सांग की मला काही ऐकायचं नाही. दिव्याचं बोलणं ऐकून विकासचा राग 7व्या आसमानाला भडकला. तो मोठ्या आवाजात ओरडला, मला जे सांगायचे आहे ते मी सांगणारच आणि तुला ऐकावंच लागेल. तेव्हा सुनीताताई म्हणाल्या, विकास तू तुझ्या बहिणीशी असं बोलतो आहेस? यावर विकास म्हणाला, आई मी आज मानवला भेटून आलो आहे. ही तर त्या माणसाशी माणुसकी आहे जो या मुलीच्या अशा वागणुकीनंतरही उलट तिची माफी मागायला तयार आहे. दिव्या संतापून म्हणाली, मला कुणीचीही माफी नको आहे. विकास तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, तुझं हेच वागणं एक दिवस तुला उद्ध्वस्त करेल. मला मानवशी बोलल्यानंतर कळलं की तू त्या घरात लोकांना किती त्रास दिला आहेस. आई तुला माहिती आहे का दिव्या तिच्या सासू सासऱ्यांना काय काय बोलत होती? ती कोणासाठीही जेवण बनवत नव्हती. एवढंच नाही तर नवऱ्यांसाठीही नाही, आणि वरून रोज हॉटेलमध्ये जेवण खायची मागणी करत होती.
कोणी समजवायचा प्रयत्न केला तर संपूर्ण घर डोक्यावर घेत होती. आणि आता तर तिने मानवसमोर नवीन अट ठेवली आहे. तिला सासू सासऱ्यापासून वेगळं राहायचं आहे. हे ऐकून निशाही चकित झाली. तिने दिव्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, तुम्हाला वेगळं का राहायचं आहे? दिव्याने तिचा हात झटकारला आणि उद्धटपणे म्हणाली, तू गप्प बस. मला तुझ्या कुठल्याही सल्ल्याची गरज नाही. विकास संतापून ओरडला, दिव्या हे काय आहे? दिव्या निर्लज्जपणे हसली आणि म्हणाली, मी एकदा सांगितलं ना, माझा निर्णय बदलणार नाही. मग काही होऊ दे. विकासने कठोर आवाजात ठामपणे सांगितलं. दिव्या, तुला सासरी जायलाच लागेल. हा माझा शेवटचा निर्णय आहे. आणि जर तू गेली नाहीस तर मी स्वतः तुला तिथं सोडून येईन. दिव्या तितक्यातच तिखट शब्दात उतरली, धाडस असेल तर मला बाहेर काढून दाखव. हात लावून तर बघ. विकास संतापून आईकडे पाहत म्हणला, आई बघितलंस, हा सगळा तुझ्या लाडाचा परिणाम आहे. तो दिव्याचा हात धरायला पुढे सरसावला तेव्हा सुनीताताईने ठसकावून सांगितलं, खबरदार विकास, तू कोण लागतोस माझ्या मुलीला घरातून बाहेर काढणारा? या घरातून जर कोणी जाणार असेल तर ते तू आणि तुझी ती चापलुसी बायको, जिने तुला वेडं केलं आहे. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर पड. नालायक. विकास आत्तापर्यंत सगळं गप्प राहून सहन करत होता, पण आता तो गप्प बसणार नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने भाड्याचं घर शोधायला आणि आपल्या पत्नी आणि मुलासह स्वतःचं सामान घेऊन घरातून बाहेर पडला. जाताना विकास आणि निशा सुनीताताईंना नमस्कार करायला पुढे झाले, पण त्या मात्र पाठीमागे सरल्या. त्या घरातून बाहेर पडताच विकास आणि निशाला रोजच्या वादविवाद आणि ताणतणावापासून मुक्ती मिळाली. आता ते भाड्याच्या घरात राहत होते आणि निवांत आयुष्य जगू लागले. दुसरीकडे कोर्टाने दिव्या आणि मानवच्या घटस्फोटाला मंजुरी दिली होती. घटस्फोटाला अवघा 1 महिना झाला आणि त्यानंतरच दिव्या आणि सुनीताताईंच्या अडचणी वाढू लागल्या. सुनीताताईंकडे जेवढे पैसे होते ते सारे संपले होते. दुकानदाराची उधारी इतकी वाढली होती की त्याने आता उधार देण्यास स्पष्ट नकार दिला. मायलेकी चिंतेत बसून विचार करत होत्या, आता पुढे काय? तेवढ्यात अचानक घरातली वीज गेली. बराच वेळ काळोखात बसल्यानंतर दिव्या वैतागून म्हणाली, आई फोन करून विचार तरी लाईट कधी येणार आहे? सुनीताईंनी हताश स्वरात उत्तर दिलं, फोन केला होता. लाईट बिल न भरल्यामुळे वीज तोडली आहे. हे ऐकताच दिव्याने डोकं धरलं. सुनीताताई दुःखी स्वरात म्हणाल्या, दिव्या, असंच चालू राहिलं तर आपल्याला उपाशी मरण्याची वेळ येईल. तू शिकलेली आहेस, कुठेतरी नोकरी शोध. हे ऐकताच दिव्या चिडली, आई तू हे काय बोलतेस? मला जर नोकरीच करायची असती तर मी माझ्या सासरी राहिले असते. आणि तसंही मला आता इथं अजिबात राहायचं नाही. मी पुन्हा मानवकडे जाणार आहे. मी त्याला चांगलंच ओळखते. तो मला नक्कीच स्वीकारेल. कमीत कमी तिथं मला काळोखात बसावं लागणार नव्हतं. 2 वेळा पोटभर जेवण मिळत होतं. इथल्यासारखं 2 घासासाठी तडफडावं लागत नव्हतं. आणि खरं सांगायचं तर माझे सासू सासरे एवढे वाईट नव्हते की मी त्यांच्यासोबत राहू शकले नसते. तुझं हे घर तूच घे, असं म्हणत तिने झपाट्याने बॅग भरली आणि घराबाहेर पडली. पण जेव्हा ती आपल्या घटस्फोटित नवऱ्याच्या घरी पोचली तेव्हा तिथलं वातावरण पाहून ती थबकली. संपूर्ण घर नाचगाण्याने गजबजलेलं होतं. तिने आश्चर्याने विचारलं तेव्हा कळलं की मानवने दुसरं लग्न केलं होतं 1 दिवस आधीच आणि आज त्याच्या घरी पूजेचा कार्यक्रम चालू होता. हे ऐकताच दिव्याच्या श्वासच अडकला. तिच्या डोळ्यातून आसवं वाहू लागली. थरथरल्या पावलांनी ती रस्त्यावर आली. आता तिच्यासमोर एकच प्रश्न होता, कुठे जावं? जर कहाणी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.